मी तुम्हाला एक प्रामाणिक गोष्ट सांगते. मी भरपूर ऑनलाईन शॉपिंग करते. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मोबाईलसोबत जरा जास्तच मैत्री झाली आणि तेव्हापासून गेल्या 4 वर्षात फक्त कपडेच नाही तर किचनमधले गॅजेट, भांडी, इलेक्ट्रॉनिक्सच्या छोट्या आणि मोठ्या सुद्धा वस्तू, मोबाईल, चपला, शूज, अगदी अंतर्वस्त्रसुद्धा ऑनलाईनच मागवली जातात. गेल्या 3-4 वर्षात तर मी दुकानात जाऊन खूपच कमी वेळा काही खरेदी केलं असेल. म्हणूनच आज मी तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करताना मी काय काळजी घेते आणि मला त्यामध्ये काय फायदे दिसतात हे सांगणार आहे. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे निवांतपणे तुलना करता येते. दुकानात गेले ना की आपल्याला पटकन डिसिजन घ्यावा लागतो. पण ऑनलाईन काय होतं, एखादी वस्तू आवडली तर तिच्या शेजारी अजून 10 पर्याय दिसतात. त्यांची किंमत बघता येते, आपल्याला कम्पेअर करता येतं. लोकांनी दिलेले रिव्ह्यूज वाचता येतात. म्हणजे निर्णय घाईमध्ये नाही तर शांततेने घेतला जातो. आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे आपला वेळ वाचतो. आपण घरात बसलो आहोत पण वस्तू आपल्याकडे घरपोच येतात. त्यात बऱ्याच वेळा ऑनलाईन किंमत दुकानापेक्षा कमीच पडते. काही वेळेला छान छान ऑफर्स मिळतात आणि खरं सांगायचं तर हे सगळं करताना मनाला थोडं समाधान पण मिळतं. दुकानात गेल्यावर मात्र एक वेगळाच दबाव जाणवतो. गेलोय, आपण इतकं सगळं सामान काढायला लावलंय तर काहीतरी घ्यायलाच पाहिजे असं वाटतं. पण ऑनलाईन आपण फक्त बघितलं, आवडलं नाही तर पुढे सरकलो, कुठलाही दबाव नसतो. मी अजून एक छोटी युक्ती वापरते. एखादी वस्तू दिसली म्हणून लगेच खरेदी करत नाही. मी ती विशलिस्टमध्ये टाकून ठेवते. मग जेव्हा वेळ असतो निवांतपणे त्या वस्तूची तुलना करते, रिव्ह्यू वाचते. त्याच्यामुळे अचानक उठून खरेदी केली असं होत नाही.